मागील 2 वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही। सरकारनं तातडीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करून घ्यावी ही या मागणीसाठी राज्यभरातून शिक्षक आणि काही जे नवीन शिकलेले विद्यार्थी आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यातील आयुक्त कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळे जण जे राज्यभरातून आलेले आहेत ते आंदोलन करतायत। मागणी हीच आहे की अर्थात शिक्षक भरती ही लवकरात लवकर व्हावी। अनेक वेळा तुम्ही आंदोलन करून झालेली आहे या अगोदर देखील, मात्र कुठेही सरकार दाद देताना दिसत नाही का? 2 वर्षापासून शिक्षक भरती संदर्भात नुकतेच परिपत्रक काढले जातात, पण ॲक्च्युअल भरती प्रक्रिया राबवली जात नाही। याच्यावरती ते उपाय म्हणून बऱ्याच वेळेस संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक समायोजन, आंतरजिल्हा बदली अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अडकून ठेवली जाते। 2 वर्षापासून विद्यार्थी प्रॉपर अभ्यास करतोय, पण त्याला अजूनही रोडमॅप क्लिअर नाही आहे। जसं प्रत्येक भरतीमध्ये आधी ॲड येते, इथे ॲडच नाही आहे। इथे किती जागा भरल्या जाणार काहीच माहिती नाही आहे, आणि विचारणा केली तर फक्त वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अडकून ठेवलं जात आहे। सो हे महाराष्ट्रातून सगळे विद्यार्थी आलेले आहे आणि बऱ्याच वर्षापासून तयारी करताय। यांची एकच मागणी आहे की शिक्षक भरतीचा रोडमॅप क्लिअर कट द्यावा सरकारने। मागील म्हणजे अर्थात जर आपण लाखो विद्यार्थी असे तयार झालेले आहेत जे म्हणजे डीएड बीएड करून येतात, टीटीची परीक्षा झालेली असेल, का कुठं अडतंय? सरकार बोलतंय, चर्चा करतात, तुम्ही आंदोलन करता, मंत्र्यांना निवेदन देता। खरं तर यांचा मराठी शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा राहाव्या, टिकाव्या आणि सर्वसामान्यांना शिक्षण मिळावं हाच हेतू मुळात नाहीये। कारण आता बघतोय आपण या देशात 96 नंतर आता पुन्हा 86 नंतर पुन्हा आता 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, त्यानुसार शिक्षणही तसं दर्जेदार गुणवत्तापूर्ण असायला पाहिजे, बरोबर? मग प्रत्येक सगळीकडे इक्वॅलिटी इक्वॅलिटी इक्वॅलिटी, इथेच मग डिस्पॅरिटी का? शिक्षणात समानता का नको? तर आमची प्रमुख मागणी आहे बेरोजगार गुणवत्तापूर्ण उमेदवार हे जर सर्वसामान्य मराठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेवर गेली तर अधिकाधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण महाराष्ट्रातील मुलांना मिळेल आणि यांना हक्काची नोकरी मिळेल। आणि सरकारने आता कुठलाही विलंब करू नये, प्रामाणिक हात जोडून महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या हातात हा लढा जाण्याच्या पूर्वी शिक्षक भरती करून मुलांना परिपूर्ण शिक्षक द्यावेत आणि बंद पडणाऱ्या शाळा वाचवाव्यात। अर्थात मराठी शाळा सुद्धा वाचवायचे। तरी महिला देखील खूप मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये वारंवार तुम्हाला राज्यभरातून इथं आंदोलनासाठी यावं लागतं आयुक्त कार्यालयाच्या समोर। काय अडचण आहे आणि प्रामुख्याने कुठं अडतंय? सरकारची धोरण मुळात गरिबांसाठी आहेच नाही। सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या महिला आहेत। सगळी जी सरकारची सध्या धोरणं तयार होत आहेत आणि बनलेली आहेत ती सगळी धोरणं अंबानी अदानी अशा लोकांसाठी आहे किंवा बिझनेसमॅन लोकांसाठी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातनं मराठी संपवायचा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्रातला पुरोगामी वर्ग संपवणं हा यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे। काही महिला अजून आहेत, त्यांच्याशी देखील बोलायचा प्रयत्न करू। तुम्ही लांबून आलात म्हणजे अर्थात तुम्हाला आता निवेदन दिलंय, काय भेटेल अपेक्षा काय वाटते? म्हणजे मंत्र्यांपर्यंत गेलात, मुख्यमंत्र्यांना काय? आम्ही फक्त त्यांचं पाहतोय की आश्वासनावरच आश्वासन आहेत। गेले 11 महिन्यापासून आम्ही वाटच पाहतोय। त्यांनी परीक्षेला खूप घाई केली आणि परीक्षेला घाई करूनही आम्हाला वाट पाहावी लागली आणि 50 प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम त्यांनी आम्हाला वाढवून द्यायला हवेतच। आणि येत्या जूनमध्ये आमची शिक्षक भरती व्हायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने शिक्षक भरती व्हायला पाहिजे। आणि आमच्याकडे आम्ही जेवढे अभियोग्यताधारक जमलेलो आहोत ते सगळे गुणवत्ताधारक अभियोग्यताधारक आहेत, तरी सरकारने आमची शिक्षक भरती करावी। सरकार दरबारी हीच मागणी आहे की शिक्षक भरती व्हावी। मागील 2 वर्षांपासून ही झालेली नाही आणि त्यामुळेच हे सगळेजण पुण्यातील या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर जमलेले आहेत। वारंवार आंदोलनं करावी लागतात। मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, यांच्याकडे निवेदनं देऊन सुद्धा, मागणी करून सुद्धा दाद मिळत नाही आणि त्यामुळं शिक्षकांवर अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा आंदोलन करायची वेळ आली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मिकी गई, एबीपी माझा।